कंगना रनौत मॅडम म्हणतात, आपल्याला जर स्वातंत्र्य भेटलं असेल तर ते 2014 नंतर भेटलं. इतिहासाला असं तोडलं जातं, जे देशासाठी शहीद झाले त्यांची सुद्धा आत्मा काप उठेल. आपल्याला माहितीये या देशाचं स्वातंत्र्य कोणत्या एका पार्टीचं नाहीये. या लढ्यामध्ये सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्माची लोक होती. जेव्हा भगतसिंग हसत हसत फाशीचा मार्ग स्वीकारला तर त्यांच्या सोबत अशफाक उल्ला खान भारत माता की जय म्हणत जीवन संपवलं. जेव्हा खान अब्दुल गफार खान अहिंसाच्या रस्त्यावर चालले, सुभाषचंद्र बोसने दिल्ली चलोचा नारा दिला. कोणी मस्जिद मधून निघालं तर कोणी मंदिर मधून, पण सर्वांच्या रक्तामध्ये एकच रंग होता, फक्त स्वातंत्र्यता. तर ऐका भक्तांनो, हे स्वातंत्र्य कोणाच्या पार्टीची देण नाहीये. ज्यांचा धर्म वेगळा होता, जात वेगळी होती, पण त्यांचं लक्ष एकच होतं, भारत देशाचं स्वातंत्र्य. तुम्हालाही वाटत असेल ही स्वातंत्र्यता कोणत्या धर्मामुळे नाही तर एकतामुळे मिळाली. तर या आवाजाला पुढे पाठवा. इथे फक्त एक कॉन्टेंट नाही, देशाची खरी आवाज तुम्हाला ऐकायला येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.